काय कसे आहात मित्रांनो, आज डीजी सरांच्या गाण्याचं प्रमोशन आहे। बाकी पोरं पुढे गेले आहेत, आमचा थोडा गाडीचा प्रॉब्लेम झाला आहे तर तेच गाडीचंच बघतोय। जर समजा गाडी भेटली तर काही नाही तर मग बसने आम्ही चाललोय पुण्याला प्रमोशन आहे। मग भेटू आपण तिथे, तुम्हाला दाखवतो तिथे काय कसं काय चालू आहे। आता भेटू आपण थोड्या वेळात भेटू, तुम्हाला दाखवतो पुढचं काय कसं काय नियोजन आहे ते। मित्रांनो आता आम्ही निघालोय, मित्र जरा आपले आवरत नाही लवकर। बोल ना डीपी नाना हे सना अजून बाकी येत आहेत, तर आमचा गाडीचा प्रॉब्लेम झालेला आहे। बट आता बघू, जाऊ एखाद्या बसने वगैरे जाऊ, मग निघू। चालेल, भेटू मग। गाडी याच्यात असू बरं, ते इकडे ते चालते। So hey guys, we are packing for the inhalation sagar. Hey guys, किती आता आम्ही कुणी वाली नाही आम्हाला आता सध्या। मग ही आहे गरिबी, गाडीच नाही टाइमवर आम्हाला। आम्ही नाना दिसतोय का? भाऊ डायरेक्ट फोन कट होतो। काय नाही, मग आता चाललोय पुन्हा, बघू आता काय कसं काय। आता बस भेटली तर बस, जर एखादी गाडी ऍडजस्ट झाली तर बघतो, मित्राला कॉल करून बघतो, आलो कोणी तर ठीक आहे, नाही तर मग आहे आपला लाल डबा। तर मित्रांनो विषय असा झाला की निघालो होतो आणि आता ज्या ठिकाणी आहे ना याच ठिकाणी होतो, ऑटोत होतो बघा, तुम्ही बघितला आता। तर देवासारखा राजू भाऊचा फोन आला आणि तो बोलला की घरी जा आणि गाडी म्हणे आहे अवेलेबल, घरी जा गाडी भेटेल। मग घरी गेलो, आपल्याला गाडी भेटली आहे, काही नाही आता पोरांना घेऊ आणि जाऊ। तर मग दाखवतो तुम्हाला रस्त्यातलं आमचा सफर, भेटू लवकरच, बाय। कसं वाटतंय नाना, कसं वाटतंय, कसं वाटतंय? गाडी भेटली आपल्याला, गाडी आली आमच्या। हाय मित्रांनो, आता पुणे इथून 50-60 किलोमीटर आहे। आम्ही 50-60 किलोमीटर मागे आहे। आता इथे थोडं थांबलो होतो, बघू शकता तुम्ही। Bye bye. पब्लिक कसं, गाडीत माणसं मावत नाही आमच्या। खूप पब्लिक आहे आमची। भेटू मग, पुण्यात भेटू। अभि सर, कसा वाटला वडा तुम्हाला? एकदम मस्त, एकदम भारी वाटला ना? हॉटेलला बरं वाटलं। हा, त्याच्यामुळे तुम्ही सांगत होतो, तुम्हाला काय म्हणतो पुढे जाऊन पाहू। नाना सांगत होते गोळी दिली, गोळी नाही दिली बरं का, डीपी नाना गोळी नाही दिली तुम्हाला। आवडला ना? एकदम मस्त। आलोय आम्ही पुण्यात, आलोय आता, पोहोचू थोड्या वेळात आणि आता जाऊ लोकेशनला जाऊ, मग तुम्हाला दाखवतो तिथे काय कसं काय नियोजन आहे। भेटू। हा, हे 1 मिनिट सना इकडे। सना कसा वाटला वडा, कसा वाटला सना वडा कसा वाटला? खूप मस्त वडा होता, मी 2 खाल्ले। तर हाय मित्रांनो, आपण आता आलो आहे आपल्या लोकेशनला, तुम्ही बघू शकता।
जे काल आम्हाला जे सोडून गेले होते ते हेच आहेत, हे नंदन आहे, निलेश नाना. आणि आता किती वेळ नाना किती वेळ आहे आपल्याला चालू आहे कार्यक्रमाला आपल्या अर्धा तास. ओके, तरी साधारणतः 2-3 वाजेपर्यंत आवरून जाईल. 3 वाजेपर्यंत. ओके नाना, काल कुठे थांबले होते? काल आपण आल्या विनायक भाऊच्या घरी थांबलेलो आणि आम्ही सोबत आलोय, तुम्ही बघितलंच आहे. बघा, तुम्हाला मी आता एक दाखवून देतो कशा प्रकारचं इथे आपला डीजी सरांचं हे. आपण आता डीजी सरांकडे जाऊया. सर, हे आमचे दिगंबर सर, आपण ज्या गाण्याच्या प्रमोशनसाठी आलो आहे त्याचे सिंगर. खूप छान असा माहोल आहे इथे. आणि जे आपल्याला जे सोडून आले होते त्यापैकी हे पण एक, हे शरद जोपळे. काय मग कालचा दिवस कसा होता नाना? ॲक्च्युली थोडा धावपळीचा दिवस गेला, खूपच धावपळीचा गेला. रात्री 2 वाजता पोचलो. अच्छा. आणि त्यात आता सगळे लेट वगैरे त्याच्यामुळे होते. अच्छा. डीजे नाना कुठे आहेत? ते बाहेरच आहे. अच्छा. अजून आपले किती ॲक्टर वगैरे यायला किती वेळ? सगळे आहेत, ते 10-15 मिनटात पोचत आहेत. अच्छा, ठीक आहे. बघू शकता तुम्ही ते. हे जे आपले दीपक डीपी फोटोग्राफी, हे इथे मेकिंग करते. आय थिंक मेकिंगच करताय सर. कॅमेरा स्टील नाही कॅमेरा सर दिसत नाही तुम्ही. आम्ही सोबत आलो, आम्ही आज सकाळी आलो. बाकीची पब्लिक होती आपली, ती कालच आलेली आहे. खूप एन्जॉय केला आम्ही. बघू, अजून डीजी सर बाहेर आहेत कुठेतरी. डीजी सर कुठे आहेत? गणू काय करतोय ते? कसा वाटला प्रवास आजचा? नाही नका नाही घे ना माझी बाईट. पण इथं आल्यावरती मूड एकदम फ्रेश झालेला आहे. राज भाऊ, काय मग कालचा दिवस कसा होता? एकदम भारी कालचा दिवस होता. आम्ही सगळे टीम इथे आलो, सगळं मॅनेजमेंट केलं, सगळं पुढचं नियोजन आहे ते सगळ्या टीमने सोबत केलं आणि खूप छान कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात आता झाली आहे आणि सगळे टीम आपले अवेलेबल आहे. कारण की थोडा आवाज येतोय ना, एकच मिनिट, 1 मिनिट. हां, बोला. तर काल सगळी टीम आली आणि सगळं नियोजन एकदम बारीक पद्धतीने झालेलं आहे. सगळ्या टीमने व्यवस्थित नियोजन केलं एकदम. महत्त्वाचं म्हणजे जी टीम होती आमची, त्यांचा सकाळी प्रॉब्लेम झालेला आहे निघण्याचा. बाकी टीम मित्रांनो, इथून पुढचे जे काही फुटेज आहेत त्यांना ऑडिओ ऐकू येणार नाही, कारण की आपला जो माईक आहे तो डिस्कनेक्ट झाला होता त्या कारणामुळे.
Streets are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways, and on we'll go. म्हटलं तुम्हाला नाशिक काही प्रोजेक्ट असला तर तुम्हाला काम करायला आवडेल का, तर दोघांचं जे उत्तर होतं ते सेम होतं की नक्कीच आवडेल आणि खूप खुश आहे ते आपल्या टीमसोबत काम करून. काय म्हणाल, काय वाटतं तुम्हाला सर? सिरियसली जसं ते दोघं बोलले टीम तर खरंच खूप छान आहे. मला पण आवडेल त्यांच्यासोबत परत काम. हो, मी पण ते बोललो त्यांना, मी पण बोललो. आणि मजा आली. लाईक जे सजना सॉंग शूट केलं ना आम्ही, हो पूर्णची टीम होती. हो. लाईक आय थिंक ऑन सेट काहीतरी 30 ते 35 जणांची पूर्ण टीम होती. अच्छा. प्रत्येकाचं कॉर्डिनेशन आणि मजा आली नाही का काम करायला. 2 दिवसांमध्ये आम्ही पूर्ण शूट केलेलं आहे. अच्छा. मजा आली नाही का, सगळं काही एकदम. आणि सगळेजण प्रोफेशनल. आणि आपल्या नाशिकमध्ये शूट झालं मला वाटतं. हां, हे नाशिकमध्ये कसबे गाव आहे नाशिक. ते हो. आणि मला वाटतं अजून नवीन प्रोजेक्ट येत आहेत आपले. हां आहेत, आता लाईनअप आहे. 3 ते 4 प्रोजेक्ट आहे. हो. लवकरच समजेल तुम्हाला, टायटल रिव्हील होईल. चालेल. हे मनीष महाजन आपल्या सॉन्गचे डायरेक्टर. खूप छान वाटलं, खूप छान टीम आहे आपली. आणि सर खूप छान वाटलं तुमच्यासोबत बोलू. आणि असेच नवीन प्रोजेक्ट आणत राहा. ऋषिदा मने भाई असले भारी माणूस आहे, एकदम अख्खे प्रोडक्शन मला सगळ्यात जॉली माणूस आहे. असं म्हणजे डायरेक्टर आहे ते पण वाटत नाही डायरेक्टर, म्हणजे एकदम लहान बाळासारखं काम असतं. कधी कुणाला ओरडले नाही, काय नाही, एकदम हसत खेळत काम केलं. एक नंबर माणूस आपल्याला आवडतं. थँक्यू ऋषिदा. चालेल, मग भेटूया मित्रांनो. नक्की. ओके. Like you, be strong to hold the powers of the sun. To dream, believe in strength. Now I'm the only one. Only one. सगळे जातो तर मिलियन त्याशिवाय आम्ही जातो. तर अजून सांगतो काय तर जी टीम आहे प्रोडक्शन टीम डीजी फिल्म प्रोडक्शन जी प्रोडक्शन टीम आहे आपली डीजी प्रोडक्शन टीम डीजी फिल्म प्रोडक्शन. तर ही टीम मला वाटतं जवळपास जेवढ्या टीम मी बघितल्यात त्यांच्यात खूप चांगली टीम आहे. त्यांचं एकदम मॅनेजमेंट एकदम मस्त आहे. त्यांच्याकडं त्यांचा पूर्ण मोठा असा क्रू आहे 22-23 लोकांचा. प्रॉपर आयडी कार्ड शर्ट्स वगैरे आणि प्रॉपर एकदम ॲक्टर्स लोकांना फुल ते लोक ट्रीट करतात चांगलं की तुम्ही सलमान खान आणि तुम्हीच आज पिक्चर करून देणार असं त्यांचं म्हणजे ॲक्टरकडून इनडायरेक्टली काम काढून घेतात. काही टेन्शन नसतं. तो स्वतःच म्हणतो एवढं आपल्याला केलं भाई करून टाकतो आमच्यावर झालं. तर आणि खूप सारे प्रॉब्लेम्स पण क्रिएट झालेत त्याच्यामध्ये. शूटच्या दिवशी ही अचानक शूटच्या दिवशी आजारी पडली होती 9 तारखेला डायरेक्ट. आणि त्या दिवशी सकाळी 6 वाजता डीजीने सांगितलं आम्हाला की आज शूट नाही, तुम्ही झोपा. असं झालं. आणि नेक्स्ट डे परत 2 दिवस त्यांचा शूट होता आणि त्याच्या पुढचे 2 दिवस माझा शूट होता. पण मग माझ्यातला 1 दिवस मी ह्याला दिला आणि मी 1 दिवस 8 दिवस काम केलं. अशा सगळ्या मोठ्या खूप भारीवाल्या गोष्टी झाल्या. आला होता
खूप भारी गोष्टी झाल्या. आणि त्याच्यानंतर परत एडिटिंगचा विषय. एक टाळ्या एकदा मी सांगतो. आज मी कधीच 2 वाजल्याशिवाय घरी उठत नाही. तो रोज रात्री 2:30-3 वाजेपर्यंत स्टुडिओला बसत होता. पहिलं गाणे माझं चांगलं झालं पाहिजे असं ते काय. मला विशाल बोले. तुम्हाला 2च गोष्टी लागतात. एक मेहनत लागते, तुमच्यामध्ये गट असायला पाहिजे आणि तुमच्याकडे चांगले मित्र पाहिजे. तुम्ही आयुष्यभर मेहनत केल्यानंतर जर तुम्हाला कोण पुढे वाटणार नसेल तर तुम्ही आयुष्यात कुठं जाऊ शकत नाही. संपला विषय. एवढ्या जर्नीमध्ये कुठं ना कुठं कष्ट आले असतील. काय काय असं एक फेज असेल ते तुम्ही शेअर करू शकता की वाटतं की नाही? मला तर असं वाटतं की इथपर्यंत आलोय हे खूप मोठं नाही आहे. हे खूप मोठं नाही अजून, म्हणजे कशातच काही नाही, अजून करायचं आहे. पण याच्यामध्ये पण थोडंसं कसं आहे की नवीन कोण सांगायला नव्हतं. आम्ही दोघं खूप विचित्र होतो, म्हणजे खूपच विचित्र होतो, जे जवळपास सगळ्यांना माहिती आहे. खूप निगेटिव्ह अशा गोष्टी करायचो ज्या आम्हाला चांगलं वाटायचं, लोकांना नाही चांगलं वाटायचं. त्यानंतर नाही, आमचे 2 भाऊ इथं बसलेले, त्यांनी आम्हाला आम्ही जर इथं थांबलोय त्याच्या मागे यांचं पण खूप मोठा हात आहे की आम्ही इथपर्यंत आलो नाही तर आम्ही पण तिथूनच टाळ्या वाजवला. तर आम्हाला आमचं थोडंसं असं रोड आहे ना, असं बदलून दुसऱ्या रोडवर आणण्यामध्ये या दोघांचं खूप हात आहे. आणि मी सगळीकडे सांगतो आनंदाने. खूप लोक सांगत पण नाही, पण मला सांगायला आवडतं. कारण की मला जर इथपर्यंत येण्यासाठी प्रोत्साहन केलं असेल त्यांनी केले, वेगवेगळ्या शब्दात नाही. ते पहिले कधी शिव्यातून असेल, कधी मारून असेल, प्रेमाने केलं. ही गोष्ट आहे. आपण एक गोष्ट करूयात ना सर, माझी नम्र विनंती. नाही येणार ना, स्टेजवर आले 2 शब्द बोलले तेच आम्हाला मोटिवेशनल होईल. टाळ्या. व्हिडिओ कुठे झाले? व्हिडिओ कुठे आता असं बोललं असं काय बोलणार, कारण ॲक्च्युली व्हिडिओ टाकणार आहे.
त्या ऋषाची मम्मी जर बघत असेल हा व्हिडिओ तर इग्नोर करा प्लीज. माझ्याकडून काहीतरी येऊ शकतो तर ठीक आहे. तर आम्ही काय बोलणं एक्सपेक्ट करतो म्हणजे इन शॉर्ट आज तुम्ही ज्या लेवलवर आहे जे ऑडियन्स इकट्ठा केली बोलते जे तुमची ऑडियन्स आहे तर ती जर्नी आणि तुम्हाला काय वाटतं की कधी जसं मी बिगनर सपोज मी बिगनर आहे तर काय करायला पाहिजे आम्ही बिगनर लोकांना सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय कोणत्या लोकांसोबत राहायचं कोणत्या लोकांसोबत काय राहायचं. मला तर सिम्पल एक गोष्ट अशी वाटते ना की मी आत्तापर्यंत जसे व्हिडिओ बनवले ना जोपर्यंत तो व्हिडिओ मी एन्जॉय नाही केला ना तोपर्यंत मला ते सॅटिस्फाईंग वाटलं नाही. मी एन्जॉय केलं ना तर मी विचार नाही करायचो पोस्ट करताना की हा मी एन्जॉय केला तर मी पोस्ट करून टाकायचो. त्यामुळे एक सिम्पल गोष्ट माझ्यातनं समजली अशी की मनापासून केलं नाही की सगळं मनात क्लिअर राहायचं आपण की आपल्याला हे करायचं अशी काय म्हणतो हे नाही पाहिजे मला की करू नको करू शंका नाही पाहिजे करायचं भिडायचं डायरेक्ट होतं बरोबरच आहे. आणि सगळ्यांना सोबत घेऊन जायचं पहिली गोष्ट म्हणजे प्रयत्न करायचं की आपण सगळ्यांनी सोबत करता आलं पाहिजे. कारण ज्या गोष्टी आम्ही सोबत केल्यात ना त्या कधी असं एकटं होऊन करू शकतो कधीच नाही. काय निगेटिव्ह पॉईंट्स जे आहेत ते इग्नोर करायला पाहिजे मी पुढे जायला. अरे इग्नोर मी म्हणतो निगेटिव्हलाच पॉझिटिव्हली बघा. आम्हाला जेव्हा मध्यंतरी काही लोक ट्रोल करत होते काही विषयावर फालतू विषय घेऊन काही ट्रोल करत होते तर आम्ही दोघांनी एक असा व्हिडिओ बनवला होता त्या फोटो मी टाकला होता तेव्हा टाकलं होतं की त्या लोकांच्या मनात पण जागा बनवायची आहे ज्या लोकांना आज ज्यांच्या मनात ज्यांच्या डोक्यात आम्ही खटकतो म्हणलं आम्ही हे केलं होतं की चल ना म्हणजे कुठेतरी कमी पडते आज ह्यांना आवडत नाही तर कुठेतरी कमी पडतोय ना तर असं काहीतरी करू की उद्या तुला पण आवडेल तुला पण आवडेल तुला पण आवडेल. खूप चांगलं तर आपण डायव्हर्ट करू आता व्हिडिओ आता व्हिडिओवर डायव्हर्ट करूयात. तर आम्हाला सांगा की काय तुम्हाला म्हणजे बिंग लर्नर तुमचा हा पहिला व्हिडिओ होता तर काय अनुभव झाला. माझं पहिलं गाणं होतं त्याच्यामध्ये मला हिरोईन भेटली त्यामुळे मला थोडंसं जरा हे झालं. तर आमचे जे डायरेक्टर होते मनीष सर त्यांनी अशा प्रकारे आम्हाला सांगितल्या गोष्टी पण गेले काय म्हणतात तर या अशा प्रकारचे जॉली माणूस होते म्हणजे असं लहान पोरासारखे हे अरे असं कर तसं कर हे कर एकदम चेंजमध्ये असं शूट झालं की कळालंच नाही की एकंदरीत एवढं शूट संपलं. एकंदरीत 2 दिवसाचं शूट होतं 2 दिवसामध्ये खूप मजा आली. प्रोडक्शन टीम पण एकदम एक नंबर होती आणि त्यांच्यासोबत एक आपुलकीचं नातं निर्माण झालं. सो त्यांच्यासोबत अजून पुढं मला काम करायला नक्कीच आवडेल. या बस. तुमचं जे एक्सपिरियन्स होतं त्यात काय नवीन काय अशा गोष्टी आहेत ते तुम्ही शेअर करा. एव्हरी सॉन्ग शूटमध्ये काही ना काही एक्सपिरियन्सेस येतच राहतात पण हे कसं डीजे सरांसोबत काम करणं एकदम असं फॅमिलीसारखं वाटतं मला छान. आता गंमत जम्मतचा विषय आपल्याला सर सांगतील काय काय अनुभव होता काय एक्सपिरियन्स आहे कॉमेडी. तुम्ही जो सीन बघितला ना तिकडं आम्ही ट्रॅक्टरवरून येतोय आणि त्यानंतर ना ते मुलीचा बाप म्हणजे तिचा पप्पाचा रोल जो करतोय तिकडनं येतोय माणूस खरंच खूप विचित्र माणूस होता. तिचा विषय असा झालाय की 1 टेक झाला 2 टेक झाले पण सीन प्रॉपर भेटत नव्हता तो फील येत नव्हता मार खाल्लेला. ह्याला थोडीशी मस्ती आली तो म्हणला असं समजा की मी तुमच्या मुलीला छेडतो आता पेटले एवढे पेटले की उतरलं पहिले ह्याला खरंच मारलं शिव्या घातल्या खरं खरं शिव्या घातल्या शिव्या सांगू शकत नाही असं मोठमोठ्या शिव्या घातल्या. त्याच्यानंतर जो पहिल्याला लाफ मारला ना तो 100% खरा आहे. त्याच्यानंतर ना तुम्हाला तिथं 2 दिसल्यात पण मला 3 लाफे मारले 3 मारले. पहिला बसला तेव्हा मला वाटलं चुकून लागला दुसऱ्यांदा बसला तर मला कळलं कन्फर्म मारलाय. दुसऱ्यांदा मी त्यांना ना असं सरकून तिथं थोडंसं स्पीड झालं सरकून सांगितलं की मारू नका लागतं तरी तिसऱ्यांदा त्यांनी फार एक लाफा टाकला. त्यांनी मला असं पडायचं होतं म्हणून मी म्हणलं ठीक आहे आता अजून जास्त जोरात पडतो असा सीन होता तो. आणि नंतर ना त्यांना विचारलं की तुम्ही खरंच आमचं तर जाऊ द्या आम्हाला तर असं पण व्हिडिओमध्ये मारतात मला सवय झाली नाही ते अरे थोडं म्हणतोय रे हिला पण मारलं ते म्हणले. नंतर विचारलं तुम्ही
थोडंसं ते म्हणले नाही एकदम बरोबर एकदम खरं खरं दिसतं फील यायला पाहिजे. त्यांनी मस्त की फील दिला. त्याच्यानंतर टेकच झाला नाही. सर म्हणले ओके मला कानच गरम झाले आमच्यासाठी एवढं जोरात मारलं. कारण की त्यांना आहे ना याला काय तांदळाला पाणी सोडा जायचं होतं का असं काहीतरी होतं. त्यांना गडबड फोन झालं. तिने फनाफन लाभे मारलं झालं असा सीन होता तो तिथे. आणि त्याच्यानंतर आता इथे एक सीन दिसला तर सायरट सारखं आम्ही दोघं पळतो. त्याचा जवळपास आहे ना काही त्याच्यात रोलच नाही. म्हणजे तो नव्हता घेतला त्याच्यात नव्हताच क्रेडिट. तो प्रॉपर आता मला कळलं टाकलं पाय असं पळवलं बांबू नव्हतो बांबू तो ह्याला लागलं पण दिलं. आणि हे आपले डीओपी सर या सर. हो सर या की मला थोडं असतं. तर सर अजून प्रोडक्शनमध्ये काय काम करतात हे मला अजूनही कळलेलं नाही. फक्त मला डीओपी त्यांना काय म्हणतंय कारण की मी बघितलं जो कॅमेरा पकडतो तो डीओपी असतो. तर त्यांनी डीओपीचं काम केलंय. फोटो आता नाही आहे तर आपल्याला आहे का फोटो आहे का. ती जी गल्ली आहे ना गल्ली ती गल्ली हितनं येऊन अशी फिरते या साईडला. विशालनी तो फोटो बघितला. त्यांनी कॅमेरा नाही फोटो होता तो पळताना आहे ना पळताना यांचं लक्ष नव्हतं की तिथं काय चाललंय. त्यांचं लक्ष इथं पण नव्हतं. त्यांचं फक्त फुटेजकडे लक्ष होतं. आणि तो माणूस कॅमेरा असं ठेवून एका गल्लीत असं पळतो पुढं त्याला माहितीच नाही काय. प्रॉपर शॉट घेतलेले ते प्रॉपर पळता पळता. त्यांच्या टीमने कधीच बघितलं नाही. पाऊस पडतोय आता मला भूकच लागली. परत अजून एक आपला निलेश वाईल्ड अँगलच असतो ना आपला तो कॅमेरा घेऊन थांबला होता. तिथं मधमाशीचं पोळं होतं खूप मोठं त्याच्यात केसीन. पण तिथं सांगितलं होतं लोकांनी ते आत जाऊन वगैरे चावतं 100%. तरी तो पोरगा कॅमेरा घेऊन आत थांबला होता कारण की त्याला ते फुटेज पाहिजे होतं. सॉन्ग खूप सुंदर होतं. लो बीच मध्ये होतं पण सुंदर होतं. सगळ्यात जास्त तिचे कॉस्ट्युम मध्ये खूप जास्त सुंदर दिसलं. मी फुल सॉन्ग मध्ये बघत होते तिला. तिचे कॉस्ट्युम खूपच सुंदर होतं. गॅरेजवाला सीन नेहमी सारखाच दिसलाय. असा जो आहे तसाच सॉन्ग मध्ये दिसला. त्याची ऍक्टिंग फर्स्ट टाइम दिसलाय. त्याची ऍक्टिंग फर्स्ट टाइम बघितली. आणि मला आता असं वाटतंय की हे सॉन्ग बघितल्यानंतर ना ऋषाला मुलींच्या पेक्षा यायचं बंद होतं. धन्यवाद धन्यवाद या ठिकाणी या स्पीचचा एंड होत आहे. तर धन्यवाद. तुम्ही सॉन्ग बघितलं आणि त्याला खूप प्रेम द्या अशी इच्छा. सगळ्यात जास्त रील्स बनवा. स्वयंपाक टाका नाही स्वयंपाक तर ते आपल्याला काय आता आपलेच सगळ्यात टाकतील. आणि काय होतं अजून लावा ना परत एकदा लावा ना सॉन्ग. माझी एक रिक्वेस्ट आहे फक्त जी आपली पूर्ण टीम होती ती स्टेजवर थांबा. आपण हे गाणं परत ऐकूया. वन्स मोर वाला आहे. वन्स मोर पूर्ण टीम डीजी प्रोडक्शन टीम आणि पूर्ण कास्टिंग डीजी फिल्म प्रोडक्शन टीम फिल्म लावा सर. आणि तो अजून एक आहे विषय की सुंदरा मनामध्ये भरली त्याचं एक 10 दिवसा आधीपासूनचं जे काम आहे कॉस्ट्युम डिझायनिंगचं ते संपूर्ण यांनी केलेलं आहे. हो आणि विशेष म्हणजे अपकमिंग सॉन्ग येतंय त्याचं पण त्यांनीच केलेलं आणि हिचं पण आणि माझ्या मी शाळेत वगैरे त्यामुळे हा याच्यासाठी किती आणि श्रद्धाच्या सॉन्गचं पण आता अजून एक सॉन्ग येते जवळपास मला वाटते नाशिकचे खूप सारे प्रोडक्शन त्यांचं काम हाच करतो. आणि जसं आदित्य प्रत्येक सांगतो मी ऐकतो त्याच्याकडून की काम केल्यानंतर ना त्याला त्याचं स्थान भेटलं पाहिजे. तर ते जवळपास मला नाही वाटत की आतापर्यंत कोण देतं पण
सरांच्या प्रोडक्शनमध्ये 100% ते होईल अशी माझी अपेक्षा आणि ते मला वाटतं. तर कोण असं नाव सांगत नाही, मी बघितलंच नाही की खूप सारे सॉंग्स केले ते नाशिकमधले, पण कोणच सांगत नाही की आर्नव त्यांचा हे होता आणि त्याला क्रेडिट देत नाही. पण खूप चांगलं करतो मी त्याच्या ते काय म्हणतात ऑफिस स्टुडिओमध्ये गेलो होतो, 1 नंबर धन्यवाद भावा. तू भाऊ ऍक्टिंग करायला आधी, त्यानंतर तो 8 वर्षानंतर म्हणलं नको ऍक्टिंग, 3 वर्ष डिप्लोमा करून गावठी जायला. धन्यवाद. Scars, but it always ends the same. Can't bear the things I've had to face. Got you crying on your knees in pain. Oh, some things never change, never change. Oh, you break your back to make me feel again. Suffocate to make me breathe again. Lose your mind from endless pain. आटपलेलं इथं सर्व काही व्यवस्थित सुरळीत पार पडलेलं आहे. आता मी निघायचं ना आता आम्ही नाशिक दौरा आता आमचा लगेच निघू लगेच. तर बघू शकता आमच्या पाठीमागे आता सर आवरस चालू आहे. वाटला कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. नक्कीच या ब्लॉगमधून एक मोटिवेशन तुम्हाला पण मिळणार आहे, जसं आम्हाला आज मिळालं आहे. आणि इथून पुढे तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका. LG सेज. चालेल गाईज, भेटू मग आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.